रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला बोल बोलता वाटे सोपे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगावरचं विवरण ऐकविणार आहे. मनाचे कान करून ऐका. महाराज म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे. माणसाला बोलायला सोपं वाटतं, करायला अवघड जातं. उचलली जीभ की लावली टाळ्याला, बघ 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 दिवसभर बोलतच राहतो. महाराज म्हणतात, बोलायला सोपं आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. करणे करिता टीर कापे, बोलता वाटे सोपे. करणी करिता टीर कापे. करणी म्हणजे ते काम करायचं म्हटलं ना की मग मात्र त्याच्या थरकाप जोडतो. बोलायला मात्र म्हणून सुभाषितकार सांगतोय की बोलण्यावर जर टॅक्स असताना तर माणसं कमी बोलले असते. बोलतच राहतात. समोरच्याची ऐकण्याची मानसिकता नसली तरी तो बोलतच राहतो. म्हणून एक सुभाषितकार असं म्हणतो, परोपदेशे पांडित्यम सर्वेषां सुकरम नृणाम. परोपदेशे पांडित्यम, दुसऱ्याला सांगायचं पांडित्य फार लोकांकडे असतं. दुसऱ्याला शिकवायचं, असं केलं असतं तुम्ही तर बरं झालं असतं, असं करायला नको होतं, असं बोलायला नको होतं, हे कराय, असं सारखं सांगत राहायचं. परोपदेशे पांडित्यम सर्वेषां सुकरम नृणाम. ते सोपं असतं. पण तू का केलं नाहीस? तुझं कुठं घोडं अडलं? असं जर विचारलं तर मग आमचं द्यावं सोडून, म्हणजे याचं सोडून द्या. दुसऱ्याचं मात्र वाकून बघायचं, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. अशी खोड माणसाला असते दुसऱ्याला शिकवीत राहण्याची. महाराज तेच म्हणतात, करणे करेता टीर कापे. त्याला करायचं म्हटलं ना की मग थरकाप सुटतो त्याचा. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नव्हे वैराग्य सोपे रे. वैराग्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, पण वैराग्य का सोपं आहे का? विरागस्य म्हणजे रागस्य भाव हा वैराग्यम. राग हा म्हणजे प्रेम, त्याचा अभाव म्हणजे वैराग्य. तेव्हा असं वैराग्याच्या गप्पा खूप असतात, पण नव्हे वैराग्य सोपा रे. महाराज म्हणतात सोपं नाही वैराग्य. मज बोलता वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे. तुम्ही जरी वैराग्याच्या गप्पा मारित असलात तरी मला ते खरं वाटत नाही. महाराज म्हणतात, खूप मी हे सोडलं, मी ते सोडलं, मी याचा त्याग केला, मी त्याचा त्याग केला. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोवरी संग प्रकृतीचा तोवरी त्याग न घडे कर्माचा. करू म्हणती तयांचा आग्रहाची उरे. तेव्हा नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलतान वाटे खरे. महाराज म्हणतात, तुम्ही जरी बोलत असलं ना मी हे त्यागलं मी ते त्यागलं, मला खरं वाटत नाही. बोल बोलता वाटे सोपे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, विष खावे ग्रासो ग्रासे, धन्य तोची एक सोसी. बोल बोलता वाटे सोपे. वैराग्य धारण करणं म्हणजे विष खावे ग्रासोग्रासी. ग्रासोग्रासामध्ये विष खावं लागेल. खाणं जसं अवघड आहे
आणि खाणारा जसं धन्य तोची एक सोसे, खाणाऱ्यालाच कळतं की विष किती जहर आहे आणि किती लाही लाही जीवाची होती. खाल्ल्यानंतरच कळतं, केल्यानंतरच ते कळतं. तेव्हा शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे करुणी दावी, करून दाखवा म्हणतात महाराज म्हणतात. नुसत्या बाता नका मारू. तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी, बोल बोलता वाटे सोपे. तेव्हा करून दाखवा. त्याचे पाय माझे जीवी, त्याचे पाय मी माझ्या जीवामध्ये ठेवील, माझ्या मनामध्ये ठेवील, त्याचे पायाची सेवा करेन, अशा अर्थाने महाराज म्हणतात. पण करून दाखवा. एक दृष्टांत पाहूया. माणसांची मानसिकता दुसऱ्याला सांगण्याची किती असते आणि करा म्हटलं की ते किती कमी पडतात. दृष्टांत पाहूया. एक कुशल चित्रकार, त्याने एक सुंदर चित्र काढलं आणि एका चौकामध्ये एका भिंतीला टांगलं आणि त्याच्या खाली मोठ्या अक्षरात लिहिलं, चुका दाखवा. संध्याकाळपर्यंत लोकांनी त्याच्यावर रेषामा चुका दाखवता दाखवता ते सगळं चित्र खराब झालं. त्याने संध्याकाळी येऊन बघितलं तर अरे सगळं चित्र खराब, ही सूचना करतोय तो सूचना लिहून लिहून ते चित्र खराब झालं. मग त्याने तेच चित्र पुन्हा काढलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर लावलं आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, यात फक्त सुधारणा करा. पाहतो तर काय, दुसऱ्या संध्याकाळी जाऊन पाहतो तर ते चित्र जसंच्या तसं राहिलं, कोणी काही सुधारणा केली नाही. सुधारणा करा म्हटलं, काही सुधारणा करून सांगा म्हटलं की मग नका. ते करायचं आहे ना, त्या डोकं लागतं ना, डोकं लावावं लागतं ना. तेव्हा प्रसूतीच्या दीर्घ वेदना त्या वांजेला कशा कळणार. तसं चित्रकार असो, ज्ञानी असो, वैराग्य संपन्न माणूस असो, त्याच्याविषयी माणसं फार बोलतात, पण ते करायचं मात्र अवघड असतं, असं या अभंगाचा अर्थ आहे. म्हणून सांगा कमी, करून दाखवा. थोडं केलं तरी चालेल. चुका काढणं सोपं असतं, सुधारणा करणं अवघड आहे. तेच तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. खूप सांगण्यापेक्षा थोडं करून दाखवा. आणि थोडं असेल ते निरं असेल असं करा. निरे कोणापासी असे एक रज, तरी द्यारे मज दुर्बळ असे तुकोबराय म्हणतात. तेव्हा निरं म्हणजे निव्वळ, शुद्ध, थोडकं करून दाखवा. नुसतं बोलून दाखवून, बडबड करून, लोकांना प्रवचनं करून किंवा मोठ्या मोठ्या बाता मारून नाही चालत, तुकाराम महाराज म्हणतात. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.